सर्वांना जय शिवराय, नमस्कार। आज आम्ही मराठवाड्यातील मजबूत अशा प्रकारचा भुईकोट किल्ला कंधार या ठिकाणी उपस्थित आहोत। भुईकोट किल्ल्याचं जे वैशिष्ट्य असतं, भुईकोट किल्ला हा जमिनीलगत असतो आणि मग जमिनीलगत किल्ला असल्यामुळं जसं वनदुर्गाला जंगलाचं, गिरीदुर्गांना मोठमोठ्या पर्वतांचं, दरीखोऱ्याचं आणि जलदुर्गाला पाण्याचं नैसर्गिकरित्या संरक्षण मिळालेलं असतं, तसं भुईकोटाच्या बाबतीमध्ये नसतं। म्हणून कुठलाही भुईकोट किल्ला जर असेल तर त्याला अशा प्रकारचा खंदक असतो। आता काळाच्या ओघामध्ये या खंदकामध्ये गवत वगैरे खूप वाढलेलं आपल्याला दिसून येतंय, परंतु या किल्ल्याच्या पाठीमागून येणारी जी नदी आहे, ह्या नदीचं पाणी नैसर्गिकरित्या जसं की नळदुर्गाला पण आपल्याला असं दिसून येतं, देवगिरीच्या किल्ल्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं। तर या प्रकारची जी रचना आहे, हा खोल अशा प्रकारचा खंदक असतो। जुन्या काळामध्ये इथं मगर, सुसर अशा प्रकारचे प्राणीसुद्धा सोडलेले जातात। असा जो खंदक आहे, ह्या खंदकाची चारी बाजूनं तटबंदी या किल्ल्याला आहे। आपल्याला कॅमेऱ्यामध्ये जी दिसते ही आहे किल्ल्याची सगळ्यात बाहेरील बाजू, बाहेरची तटबंदी। त्यानंतर जो भाग दिसतो तो येतो खंदकाचा भाग। त्याच्यानंतर आपण जी आता जी भिंत तुम्हाला दिसते ही भिंत आहे आतल्या तटबंदीची, आणि याच्यानंतरची जी भिंत आहे ही आहे किल्ल्याची मुख्य भिंत। म्हणजेच किल्ल्याला त्रिस्तरीय अशा प्रकारची संरक्षण सिद्धता ही त्यावेळेला केलेली आहे। हा जो काही किल्ला आहे किंवा कुठलाही किल्ला म्हटल्यानंतर काही नुसतं दगड मातीचं स्ट्रक्चर नसतं, तर त्यासोबतच इतिहास असतो, त्यावेळेच्या राजकारणाची धोरणं असतात, त्यावेळेचा त्यांचा पराक्रम असतो। तर हा जो कंधारचा किल्ला आहे हा साधारण 9व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने तो बांधलेला आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ल्यांचं जनकत्व किंवा किल्ले बांधणीचं जे शास्त्र किंवा श्रेय आहे ते शिलाहार राजे, राष्ट्रकूट राजे यांना जातं, गौतमीपुत्र सातकर्णी यांना सुद्धा जातं। किल्ल्यावर जी काही तोफीची सिद्धता असते ही कंधार किल्ल्यावरील तोफ आपण या ठिकाणी पाहू शकतात। आता सध्या किल्ल्यावर बऱ्याचशा प्रमाणामध्ये बांधकाम चालू आहे। ही जी तोफ आहे, ह्या तोफेवर तुम्हाला प्राचीन काळातली जी काही नक्षी आहे ही नक्षी या ठिकाणी दिसून येते। यावरून आपल्याला त्या तोफीची भव्यता ही दिसून येते। मजबूत अशा प्रकारचं बांधकाम ह्या किल्ल्याचं आहे। हा जो काही या ठिकाणी तुम्हाला दिसतो हा जो जॉईंट आहे, त्याचबरोबर सहसा तोफ हलवली जातच नाही, परंतु जर समजा हलवण्याचा प्रसंग आला, एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर न्यायची असेल किंवा ह्या किल्ल्यामध्ये सुद्धा एका जागेवरून दुसऱ्या जागी न्यायची असेल तर त्यावेळेला या साधनांचा, हे जे काही कडे असतात मोठमोठे, याचा तो वापर केला जातो। चारी बाजूला जी तटबंदी आहे आणि या ठिकाणून आपल्याला कंधार शहर हे दिसून येतं। ज्यावेळेला राष्ट्रीय सण असतो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, या दिवशी आपल्या महाराष्ट्रामधल्या सर्व किल्ल्यावर त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी किंवा संबंधित भागामधील लोकप्रतिनिधी हे राष्ट्रध्वजाला या ठिकाणी वंदन करतात। साधारणपणे कुठल्याही किल्ल्याच्या राष्ट्रध्वजाची जी जागा असते राष्ट्रध्वजाला वंदन करण्याची, ती जागा म्हणजे त्या किल्ल्याचा सर्वोच्च माथा असतो। तो कंधार हा भुईकोट किल्ला आहे आणि भुईकोट किल्ल्याची ही जी काही सर्वोच्च माची किंवा ज्याला आपण सर्वोच्च ठिकाण म्हणू उंचीच्या दृष्टीनं, ते या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी ही ध्वजासाठी जागा निश्चित केलेली आहे। हा जो किल्ला आहे हा किल्ला राहण्याचं ठिकाण होतं, लष्करी दृष्टी आणि प्रशासन दृष्ट अशा दोन्ही बाजूनं या किल्ल्याची बांधणी केलेली आहे। म्हणून या किल्ल्यामध्ये निवासी असलेले घरं, त्याचबरोबर कृष्णराज किंवा शिलाहार राजाच्या काळातील जे काही त्यावेळेचे जे राजे होते, राष्ट्रकूट राज, कारण जसं गौतमीपुत्र सातकर्णी यांनी त्यांची राजधानी पैठणला हलवली होती, तशीच राष्ट्रकूटांची राजधानी ही सुद्धा अनेक वर्ष हे या कंधार या ठिकाणी होती। म्हणजे मराठवाड्यातील आज जरी हे तालुक्याचं ठिकाण असलं तरी एकेकाळी हे एका राजाची राजधानी राहिलेलं शहर आहे। तर त्यावेळेस हे लष्करी दृष्टीनं आणि प्रशासनिक दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असं शहर होतं, हे राज्य होतं। तर ह्या किल्ल्यामध्ये आपण जर म्हणजे बांधकामाची रचना बघितली तर ही आपल्याला लष्करी आणि शासकीय प्रशासकीय म्हणजे जनतेचा दरबार असेल, त्यावेळेच्या त्यांच्या अधिकाऱ्यांची निवासस्थानं असेल, तर या निवासस्थानाला राहण्यासाठीचं जे काही योग्य प्रकारचं बांधकाम आहे अशा प्रकारचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं।
किल्ल्यामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जवळपास 3 दरवाजे आहेत. आपण सुरुवातीला जे एका मोठ्या दरवाज्यामधून आतमध्ये येतो ते आहे किल्ल्याचं महाद्वार किंवा महादरवाजा आपण त्याला म्हणतो. तो मी जात असताना तिथून ज्या वेळेला जवळून जाईल त्यावेळेला तो किल्ला दाखवतो. त्याच्यावर सुद्धा म्हणजे कुठल्याही हत्तीनं धडक देऊन त्या किल्ल्याला म्हणजे दरवाजामध्ये प्रवेश करू नये, किल्ल्यात प्रवेश करू नये म्हणून त्याला अनुकुचीदार खेळ्याची योजना त्या काळामध्ये केलेली आहे. आताही आपल्याला किल्ल्यामध्ये जे काही भव्य वास्तू आहेत त्या वास्तू या ठिकाणाहून दिसतात. आपण सर्व वास्तू या ठिकाणी पाहणार आहोत. किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अशा प्रकारचं एक भव्य भिंत आणि दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या किल्ल्याची उंची, त्याचबरोबर किल्ल्यामध्ये बांधलेला एकसारखा दगड, यावरून आपल्याला किल्ल्याची भव्यता आणि त्याचबरोबर या किल्ल्याचं प्राचीनत्व लक्षामध्ये येतं. किल्ल्याची जी आतली तटबंदी आहे, आतल्या तटबंदीची भव्य उंची आणि त्या काळामध्ये बांधकामासाठी वापरलेला दगड आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याचबरोबर हे जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी सुरुवातीला राष्ट्रकूट राजांच्या नंतर साधारणपणे 12व्या शतकापासून या किल्ल्यामध्ये इस्लामी सत्ताधीशांनी, पुढे मग औरंगजेबाच्या कालखंडापर्यंत अनेक मोगली सत्ताधीशांनी, मुस्लिम सत्ताधीशांनी राज्य केलेलं आहे. म्हणून हा या ठिकाणी म्हणजे जे काय ज्याला आपण मुस्लिम प्रार्थना मंदिर म्हणजे मस्जिद म्हणतो, तो मस्जिदचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिसून येते. बांधकाम चालू असल्यामुळे आपल्याला काही मशीनचा वगैरे या ठिकाणी आवाज येतो. या ठिकाणी काही अवशेष वगैरे दिसतात. मी ते खाली जवळ गेल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला ते दाखवतो. या ठिकाणून आपल्याला किल्ल्यातलं जे काही प्राचीन बांधकाम आहे ते बांधकाम या ठिकाणी दिसून येते. जय शिवराय. आज आमच्या ग्रुपनं कंधार किल्ल्याला भेट दिलेली आहे. जुन्या काळामध्ये हे राजधानी राहिलेलं शहर आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा यानं या ठिकाणी राज्य केलेलं आहे. भुईकोट किल्ला असलं जसं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जिथं डोंगरदऱ्यातले जे गिरिदुर्ग असतात त्यांना डोंगरदरी यांची नैसर्गिक संरक्षण सिद्धता लाभलेली असते. जे किल्ले समुद्राच्या काठानं असतात त्यांना समुद्राचं नैसर्गिक संरक्षण लाभलेलं असतं. परंतु ज्यावेळेला भुईकोट किल्ला आणि त्यातही तो राजधानीसाठी बनवायचा असतो त्यावेळेला तो लष्करीदृष्ट्या मजबूत आणि प्रशासनिकदृष्ट्या योग्य अशा प्रकारे त्याची बांधणी असायला पाहिजे. मराठवाड्यामध्ये उदगीरचा किल्ला, औसा, छत्रपती संभाजीनगर देवगिरी किल्ला आणि नांदेड जिल्ह्यातील हा कंधार किल्ला हे अतिशय महत्त्वाचे असे किल्ले आहेत. आज रोजी याचं जरी बऱ्याचशा गोष्टी पडलेल्या असतील, त्याचे अवशेष थोडेफार शिल्लक असतील, तरीसुद्धा इतिहास हा या दगडमातीमध्येच आपल्याला शोधावा लागतो. आपण जर या विटाची रचना पाहिली तर ही त्याची रचना साधारण 1000 वर्षापूर्वीची अशा प्रकारची रचना आहे. आणि ही त्यावेळेचे जे काही राजे होऊन गेले, जसं की शिलार राजे, गौतमीपुत्र सातकर्णी राजे, राष्ट्रकूट राजे, पांडे आणि चोल, वाकाटक ह्या घराण्यांना किंवा ह्या राजांनी अनेक बांधकामांना, मग ते लेणी बांधकाम असेल किंवा किल्ल्यांचं बांधकाम असेल, यांना राजश्रय देऊन अनेक वर्ष हे बांधकाम केलेले. ज्या ठिकाणी आज आपण उभा आहोत हा आहे कंधारचा किल्ला. आणि आज अनेक शतकाच्या नंतर याचं बरंचसं म्हणजे पडझड झालेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे राष्ट्रकूटांच्या राजधानीनंतर हा किल्ला अनेक इस्लाम राजवटीच्या ताब्यामध्ये गेला आणि मग त्यामध्ये काळाच्या ओघामध्ये, लढाईच्या ओघामध्ये बरेचसे बांधकामांचा नासधूस झालेली आहे. तरीसुद्धा आपण जर हा किल्ला बघितला, हा राजधानीचं जागा असल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं बांधकाम, निवासी बांधकाम, त्यावेळेचे जे काही त्यांचे राजांचे अधिकारी लोक असतील त्यांना त्यांची कचेरी, त्यांचं निवासस्थान अशा प्रकारच्या बांधकामाची रचना हा जवळपास 15 एकरपेक्षा जास्त हा एक संघ अशा प्रकारचा किल्ला आहे.
आणि या किल्ल्यावर भरपूर अशा प्रकारचं बांधकाम झालेलं आपल्याला दिसून येतं। त्या विटांच्या रचनेवरून आपल्याला त्या किल्ल्याचं जे काही प्राचीनत्व आहे ते आपल्या लक्षामध्ये येतं। थँक्यू। आपण कंधारचा किल्ला पाहत आहोत। हे जे कमानीदार आतले जे दरवाजे दिसतात असे दरवाजे बऱ्याच ठिकाणी आहेत। आतमध्ये मागाच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हा किल्ला प्रशासनिकदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्या राजधानीचं शहर किंवा राजधानीची जागा असल्यामुळे आतमध्ये भरपूर प्रकारची निवासी बांधकामं आपल्याला दिसून येतात। या ठिकाणी बांधलेल्या ज्या पक्क्या विटा आहेत त्या विटाच्या रचनेवरून लक्षात येतं की इथलं प्राचीनत्व किती आहे। किल्ल्यामध्ये आतमध्ये पाण्याची अंतर्गत व्यवस्था आहे। त्याचबरोबर किल्ल्याला बाहेरून मजबूत अशा प्रकारची तटबंदी आणि खंडकामध्ये पाणी आहे। इमारतीची म्हणजे जी काही भिंती आहेत या भिंतीची त्रिस्तरीय अशा प्रकारची सुरक्षा रचना आहे। त्याचबरोबर तटबंदीची खूप मोठी उंचच्या उंच तटबंदी आपल्याला दिसून येते। तटबंदीमध्ये सुरक्षांना त्यावेळेचे जे काही त्यांचे सैनिक आहेत त्यांना बसण्यासाठी जागा, भिंतीमध्ये असणाऱ्या देवळ्या आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी तोफा मांडलेल्या तोफाच्या ठिकाणी बसण्यासाठी सैनिकांना जागा। या ठिकाणी बाहेरच्या बाजूमध्ये आपल्याला खंदक दिसून येतो। जे किल्ले जमीन लेवलवर असतात त्यांना सुरक्षा अतिशय महत्त्वाची असते, म्हणून हे जे आपण समोर जे दिसतंय याला खंदक म्हणतात। आता तो काळाच्या ओघामध्ये बराचसा बुजत आल्यामुळे, गाळ वाहून आल्यामुळं वेळेच्या वेळेला त्याचा म्हणजे साफसफाई नाही केली। मागच्या वेळेला मी जेव्हा आलो होतो त्यावेळेला तो खूप झाडं वाढलेली होती, आता तरी ती झाडं वगैरे काढून टाकलेली आहेत म्हणून ते बऱ्यापैकी दिसते। तर तो बराचसा लांबलचक अशा प्रकारचा खंदक आहे। अशा प्रकारची रचना देवगिरीच्या किल्ल्यात तुम्हाला दिसून येईल मराठवाड्यामध्ये। त्याचबरोबर उदगीर शहरामध्ये जो उदगीरचा किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची रचना आपल्याला दिसून येते। तर इथं खूप खोल असं पाणी असतं, त्यामुळे कोणीही त्यामध्ये पोहून आतमध्ये किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकत नाही। आणि ह्या किल्ल्यामध्ये त्यावेळेला म्हणजे मगर, सुसर अशा प्रकारचे जलचर प्राणी हे सोडून दिलेले असतात। आणि जो खंदक पार करून आल्याच्या नंतर किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा असतो, मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर सुद्धा वळणाकार आकार घेऊन आणखी 2 किंवा 3 दरवाजे म्हणजे अशा प्रकारची त्रिस्तरीय रचना आपल्याला दिसून येते। समोर जे आपण बघतायत ही जी विटाची रचना आहे, ह्या विटावरून आपल्याला ते जे किल्ल्याचं जे प्राचीनत्व आहे ते आपल्याला लक्षामध्ये येईल। या ठिकाणी आपल्याला किल्ल्याची जी आतली बाजू आहे, खंदकाच्या आतली बाजू, त्या बाजूची जी भिंत आहे तिचा तो त्या काळामध्ये वापरलेला दगड आणि त्या भिंतीची जर उंची आपण बघितली, त्याचबरोबर त्या भिंतीची रुंदी जर आपण बघितली तर आपल्या लक्षामध्ये येईल की खरोखरच किती भव्य प्रकारचं बांधकाम आणि त्यावेळेचं जे काही बांधकामाचं तंत्र आहे, बांधकामाचं तंत्र आणि बांधकामाचं शास्त्र किती प्रगत होतं हे आपल्याला त्यावरून दिसून येतं। सध्या किल्ल्यामध्ये अनेक ठिकाणी डागडुजीचं काम चालू आहे, त्यामुळे सुद्धा किल्ल्यामध्ये काही असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बांधकामाचे जे काही म्हणजे अवजार आहेत त्या बांधकामाच्या अवजारांचा थोडाफार आवाज वगैरे येतो। बाकी तो जे खंदक आहे हा खंदक चारही बाजूनं आहे किल्ल्याच्या। समोरच्या बाजूला पद्मावती तलाव आहे, म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये येणारी जी नदी तीच नदी पुढे त्या पद्मावती तलावामध्ये जाते। सध्या पद्मावती तलाव असा गच्च भरलेला आहे। आज रोजी ज्यावेळेला आम्ही किल्ल्याला भेट दिली, खरं तर हा मे महिन्याचा रखरख उन्हाळा आहे, परंतु योगायोगानं सध्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचे ढग जमून आलेले आहेत। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडलेला आहे, काही ठिकाणी पाऊस पडण्याची म्हणजे धोक्याचा इशारा दिलेला आहे। तर आज जरी समजा मे महिन्याचा मध्य दिवस असला म्हणजे साधारण 20 मे म्हणजे 22 मे आज तारीख आहे, म्हणजे साधारण आपण कडक उन्हाळ्याच्या दिवसात आहोत, परंतु हे अवकाळी ढगांनी सगळं वातावरण आच्छादलेलं असल्यामुळे वातावरणामध्ये म्हणजे थोडासा उकाळा आहे, थोडीशी गरमी आहे, परंतु ऊन नाही, कारण सगळीकडे ढगाळ वातावरण आहे। कोणत्याही क्षणी पाऊस येण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचं वातावरण हे आहे। तर अशा प्रकारचा हा राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा या राजानं बांधलेला हा राष्ट्रकूट काळातील राजधानी असलेला किल्ला कंधारचा किल्ला म्हणून तो प्रसिद्ध आहे। तो किल्ला आज मी माझ्या मित्रांच्या समवेत, माझे मित्र अंकुश निर्मळ सर, त्याचबरोबर मुख्याध्यापक असलेले शेळके सर
आमचे नवीन मित्र आज माझ्यासोबत ट्रेकिंगला आलेले आहेत, गणेश जायबाई सर. त्याचबरोबर आमचे आगम सर ते सुद्धा आज माझ्यासोबत पहिल्यांदाच आलेले आहेत. आणि आवडाळ काका की जे आमच्यासोबत मॉर्निंग वॉकला बऱ्याच वेळेला असतात, परंतु गडकोट भटकंतीमध्ये मात्र ते आजच या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा म्हणजे किल्ल्याच्या आजूबाजूला म्हणजे जो काही परिसर आहे त्या परिसराचं निरीक्षण करत आहेत. धन्यवाद. जय शिवराय.